बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग. नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. तब्बल 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर विविध पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांनीही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषद अस्तित्वात नसल्यामुळे केवळ उपलब्ध 453 मतदारांच्या बळावर ही हाय व्होल्टेज निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून राजकीय समीकरणांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत सदस्यांच्या मतांवरच विजयाचे गणित अवलंबून राहणार असल्याने सर्वच पक्षांकडून संपर्क मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री प्रवीण पोटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नावावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात समोर येत आहे. प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपने निवडणुकीत जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडी तसेच इतर पक्षांकडूनही सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरू असून पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या मर्यादित असल्याने या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून रणनीती, गटबाजी आणि मतांचे व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जाणार आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडे. सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे.